आजच्या कार्यक्रमाला खास करून समोर असणारे ज्यांचा सन्मान माझ्या हस्ते झाला, अजून काही जणांचा सन्मान माझ्या हस्ते होणार आहे, त्या सर्वांचं मी सगळ्यात अगोदर खूप खूप अभिनंदन करतोय. जोराने टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. आजच्या या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला पण तुमचं पण खूप खूप अभिनंदन. आणि खास करून अभिनंदन प्रुडंट मीडिया फॉमेंतो ग्रुप यांचे इन्चार्ज जे आहेत मिस्टर लुईस या समोर बसलेले आहेत, त्यांच्यासाठी आणि प्रुडंट मीडियासाठी जोराने टाळ्या वाजवा. खरं म्हणजे साखळी आणि परिसरातील मुलांचं आणि आपलं सगळ्यांचं भाग्य म्हणायला पाहिजे, कारण शाहू महाराजांची जयंती आपण गोव्यामध्ये आणि विशेष करून साखळीमध्ये सेलिब्रेट करतो. 150वी जयंती, आणि ज्या निमित्तानं आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास म्हणजे त्यांचा जन्मापासून तो त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंतचं कार्य आत्ताच आपण छोटी फिल्म त्या निमित्ताने बघितली. मी मुलांसाठी मुद्दामून सांगतोय की तुम्ही छत्रपती शाहू महाराजांचा जन्म हा घाडगे घराण्यामध्ये झाला, आणि घाडगे घराणे म्हणजे नो डाऊट इट इज नॉट डायरेक्टली ॲज अ राजघराणे, बट तरीसुद्धा त्यांना दत्तक या छत्रपती शिवाजीराजे भोसले म्हणा किंवा संभाजीराजे भोसले या घराण्यामध्ये दत्तक घेतले. त्या घराण्यामध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कितीतरी राजे होऊन गेले, पण छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे आणि राजाराम राजे आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण डायरेक्टली जरी म्हणत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अभिमानाने ज्यांचा आणि कर्तृत्ववान राजे म्हणून ज्यांचं नाव घेतोय ते कोण असेल तर छत्रपती शाहू महाराज यांचं नाव प्रत्येक वेळी महाराष्ट्रामध्ये मोठ्या अभिमानानं घेतलं जातंय. आता ज्या पद्धतीने आपण त्यांच्या हे शॉर्ट फिल्म बघत होतो, त्या शॉर्ट फिल्ममध्ये शिवजयंतीच्या नंतर शाहू जयंती महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होते. मी एवढ्याचसाठी सांगतोय, जन्माने जरी राजे नसले तरी ते कर्तृत्वाने प्रजेचे राजे झाले, यासाठी आपण विसरायला नाही पाहिजे. मी मुलांसाठी हे मुद्दामून मेन्शन करतोय. आपण कुठल्या फॅमिलीमध्ये जन्माला आलोय, आपण कुठल्या परिस्थितीमध्ये जन्माला आलोय, आपण काय करतोय, कुठं राहतो, यापेक्षाही आपण आपल्या कर्तृत्वाने किती मोठे होऊ शकतोय याचं ज्वलंत उदाहरण जर आजच्या ह्या पिढीमध्ये कोण असेल तर छत्रपती शाहू महाराज आहेत. हे त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपल्याला मिळालेल्या संधीवरनं की आपल्याला जी संधी देतोय त्या संधीचा फायदा म्हणजे प्रजेसाठी असेल, आपल्या कर्तृत्वासाठी असेल, हा कशा पद्धतीने आपण करू शकतोय हे खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांनी करून दाखवलेलं आहे. त्याचसाठी आजच्या तरुण पिढीसाठी हा इतिहास समजून घेणे, आजच्या तरुण पिढीसाठी छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र वाचणं, त्यांचं चरित्र समजून घेणे. नॉट ओनली द छत्रपती शाहू महाराजच, मी तर म्हणेन की अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला थोर लीडर्स किंवा इनोव्हेटर्स, सायंटिस्ट या सगळ्यांची चरित्र वेळच्या वेळी वाचणं हे खूप गरजेचं आहे. आपण जर घडत असतो तर अशा पद्धतीने जे हिरोज होऊन गेलेले आहेत, आपल्याला फक्त फिल्मी स्टाईलमधला हिरो किंवा एखाद्या क्रिकेटमधला हिरो एवढाच आपल्या समोर ठेवून नाही चालणार, तर त्याने ह्या देशासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठीही काय काय केलेलं आहे हेही आपण म्हणजे समजून घेणं, वाचून घेणं आणि त्यावरतीच आपण घडणं हे खूप गरजेचं आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याबद्दल सांगत असताना म्हणजे आपण छोट्या फिल्ममध्ये बघितलेलं आहे की त्याने आपल्या राज्याचा प्रजेसाठी कशा पद्धतीने उपयोग केला, आणि विशेष करून मागासवर्गीयासाठी कशा पद्धतीने उपयोग केला, महिलांच्यासाठी कशा पद्धतीने उपयोग केला, इतर जातींसाठी कशा पद्धतीने आपल्या राज्याचा उपयोग केला. त्यांच्याकडं अर्थनीती होती, त्यांच्याकडं आपण ज्याला म्हणतोय की त्यावेळी सुद्धा म्हणजे राज्य चालवत असताना म्हणजे अर्थक्रांती असेल किंवा किसान समृद्धी असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे राधानगरीचं धरण बांधण्याचं स्वप्न बघितलं, आणि फक्त स्वप्न नाही आणि ते स्वप्न परत साकार करून दाखवलं. म्हणजे त्यावेळीची इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी बघा, आजही राधानगरी धरण जर आपण बघायला गेलो तरी तेवढंच स्ट्रेंथन आहे, तेवढंच स्ट्रॉंग आहे. म्हणजे विचार करा त्यावेळी वापरलेली टेक्नॉलॉजी. यात म्हणजे योगायोग. माझं ग्रॅज्युएशन हे कोल्हापूरमध्ये कंप्लीट झालं, आणि कोल्हापूरमध्ये 5.5 वर्ष असल्या कारणाने छत्रपती शाहू महाराजांच्या ह्या राज्यामध्ये असणारे विविध प्रकल्प
पाहण्याची जवळून संधी मला मिळाली. त्याने केलेले वेगवेगळे प्रकल्प जवळून पाहायचे, अनुभवायचं मला क्रांती आली. ज्यावेळी आपण म्हणतोय की म्हणजे शिक्षणामध्ये कितीतरी मागं असलेला हा देश, त्यावेळी म्हणजे मुलींसाठी वेगळी हॉस्टेल, मुलांसाठी वेगळी हॉस्टेल ही कोल्हापूरसारख्या ठिकाणी सुरू करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शाहू महाराजांनी केलं. इंग्लिश शिक्षण म्हणजे ज्याला आपण त्यावेळी म्हणजे इट इज खूप दूरची गोष्ट होती. म्हणजे पूर्ण ब्रिटिश काळामध्ये शिक्षण एखाद्या लहानशा शहरात गावात सुरू करण्यासाठी पण शैक्षणिक संस्था सुरू करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. आज खरोखरच आपलं भाग्य आहे की आपल्या ह्या गोवा राज्यामध्ये साखळीतल्या या रवींद्र भवनामध्ये की आपण 150वी जयंती प्रुडंट मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी करतोय. की खरोखरच मी प्रुडंट मीडिया आणि त्यांची पूर्ण टीम यांचं खूप खूप अभिनंदन करतोय की त्याने त्या निमित्ताने कोल्हापूर या ठिकाणी आलेले त्यांचे बाकीचे पथक, विशेष करून वेगवेगळ्या आपल्या कफायती करून दाखवणारे पथक जे या ठिकाणी आले, तलवारबाजी असेल, भालाबाजी असेल, आपण सगळ्यांनी बाहेर बघितलं पण असेल. कदाचित यानंतर पण परत एकदा स्टेजवरती ते आपला परफॉर्मन्स करून दाखवतील. मुलांनी विशेष करून बघावा. मी का म्हणतो की फक्त शिक्षणाच्या बरोबर ह्या वेगवेगळ्या गोष्टी शिकणं हेही तेवढंच गरजेचं आहे आणि आपल्या दृष्टीनं ते उपयोगाचं पण आहे. त्यासाठी आजच्या या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विजनरी दृष्टीने त्याने केलेला त्यांच्या राज्याचा विकास, आपण जसं म्हणतोय की छत्रपती शाहू महाराजांचं राजघराणं या गोव्याच्या दृष्टीने नवीन नाहीये. छत्रपती शिवाजी राजे असतील, संभाजी राजे असेल, त्यांचं सातत्यानं आपण जसं म्हणतोय की गोव्यावरती त्यांचं खूप प्रेम होतं. गोव्यावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजावरती या ठिकाणी मंदिरं उद्ध्वस्त किंवा हिंदू धर्माचं करत असणारे धर्मांतरण हे रोखण्यासाठी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचंही कार्य तेवढ्याच खूप मोठ्याने आहे. आजही आपण म्हणजे बिचोली तालुक्यामध्ये आपल्या म्हणजे सांगत असताना सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये सगळ्यात अगोदर मंदिरांची पुनर्बांधणी जर आपल्या सप्तकोटेश्वराच्या नारवी भूमीमध्ये कोणी केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हे आज आपण मोठ्या अभिमानाने सांगतोय. आणि खरं म्हणजे मी माझं भाग्य म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या शतकामध्ये बांधलेलं नार्वेंचं सप्तकोटेश्वर मंदिर पुन्हा एकदा जीर्णोद्धार करून लोकार्पण करण्याचा योग जर कोणाला मिळाला तर तो मला मिळाला, हे मी माझं सदोदित भाग्य समजतो. म्हणून मी मुलांना मुद्दामून परत सांगेन की इतिहास हा आपल्याला म्हणजे आपलं भविष्य घडवण्यासाठी सातत्याने आपण इतिहास वाचणं हा गरजेचं आहे. आपण योगायोगाने आपल्या गोवा युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चेअर ही एस्टॅब्लिश केलेली आहे, जेणेकरून म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाकी इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन हे समजून घेण्यासाठी त्यांचा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने चेअरही आपण गोवा युनिव्हर्सिटीमध्ये एस्टॅब्लिश केलेले आहे. त्याही विषयावरती शिकणं हे गरजेचं आहे. आजच्या या दिनी परत एकदा मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतोय आणि महाराजांचे विचार आत्मसात करणे गरजेचं आहे. म्हणजे आपण त्यावेळी जर अस्पृश्यता हा विचार छत्रपती शाहू महाराजांनी लक्षात घेऊन म्हणजे ज्यांना मागासवर्गीयांना आपल्या बरोबर घेऊन हा शिकवण्याचा जर प्रकार केला, छत्रपती शाहू महाराजांनी म्हणजे व्यसनबंदी म्हणा किंवा व्यसनाचा तिटकार करणं हा त्या 18व्या शतकामध्ये जर छत्रपती शाहू महाराजांनी विचार केला. आज तर आपण सगळेजण यंग युवा या ठिकाणी आहोत. आपण सगळेजण 21व्या शतकामध्ये आहोत आणि ह्या 21व्या शतकामध्ये आपण विकसित भारत 2047 याचं स्वप्न पाहण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्यावेळी आपल्याला देशामध्ये म्हणजे आपण विकसित भारत विकसित गोवा 2047 पुढच्या 25 वर्षाचं स्वप्न आणि हे सगळं दाखवत असताना आज सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. सगळ्या गोष्टी आज आपल्याला इझिली अवेलेबल होतात. म्हणजे इनोव्हेशनच्या माध्यमातून म्हणा, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून म्हणा किंवा आपण आपल्याला ईज ऑफ एज्युकेशन ज्याला आपण म्हणतोय की सगळ्या गोष्टी आपल्या गावापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. म्हणजे साखळीसारख्या छोट्या शहरामध्ये KG पासून PG पर्यंतचं एज्युकेशन या साखळीसारख्या छोट्या शहरामध्ये आहेत. आपल्याला कमी कशाचीही नाही. मला वाटतं आपण जर कष्ट केले, आपण जर तयारी दाखवली आणि आपण जर खरोखरच मनापासून काम केलं
तर आपणही खूप मोठं आपल्याला उज्ज्वल भविष्य आहे आणि ते उज्ज्वल भविष्य गाठण्यासाठी आपल्या प्रयत्नांची गरज आहे. आपण प्रयत्नांची पराकाष्ठा जर केली तर नक्कीच आपलं भविष्यही तेवढंच उज्ज्वल आहे. आणि त्यासाठी म्हणजे आपण जर म्हणाल की आजच्या कार्यक्रमात आपण घरी का घेऊन गेलो, तर आजच्या ह्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या नंतर म्हणजे आपण जर एवढंच म्हणत असेल की त्यांच्यासारखं व्हिजन ठेवून आपण जर कष्ट करण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या सगळ्यांचं भविष्य हे उज्ज्वल होईल, एवढंच मी आजच्या या क्षणी सांगेन. आणि परत एकदा म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आणि प्रुडंट मीडियाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि छत्रपती शाहू महाराज की एवढ्यानं नाही, खूप जोराने दोन्ही हात वरती करा. भारत माता की. सगळ्याने दोन्ही हात वरती करा. छत्रपती भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शाहू महाराज के. छत्रपती शिवाजी महाराज के. खूप खूप धन्यवाद.